की महिला पुरुष यांच्याशी संवाद साधण्यासाठी 18 मार्च वेरूळ येथून ते 1 मे लाल महाल पर्यंत अशी मराठा सेवा संघाने जिजाऊ रथ यात्रा चालू केलेली आहे। आणि विषय हेच आहे की आपल्याला एकता कशी समाजात आणता येईल। आता सगळ्यांनाच माहिती आहे आजची परिस्थिती काय आहे। खरं सांगायचं तर ह्या रथयात्रेला सगळ्या समाजातून सगळ्या लोकांनी अगदी वरच्या याच्यापासून खालच्या सगळ्या म्हणजे शेतकरी बांधव म्हणा, गरीब असो श्रीमंत असो, भरघोस प्रतिसाद मिळून राहिलेला आहे। आणि आता ती जिजाऊ रथयात्रा मराठा सेवा संघ त्रिमूर्ती नगर लॉन येथे मुक्कामी आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता मराठा सेवा संघ लॉन त्रिमूर्ती नगर येथे जाहीर सभा आयोजित केलेली आहे। तर मी इथून आपल्या सर्वांना आवाहन करते की आपण तिथे उपस्थित असावे। जाता जाता एवढेच म्हणेन, संविधान असे लिहिले की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही। संविधान असे लिहिले की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही। ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही, या जन्मात फिटणार नाही। सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। थांबते। खूप खूप धन्यवाद स्वातीताई। यानंतर आपण कार्यक्रमाच्या प्रमुख कार्यक्रमाकडे वळत आहोत। आज या ठिकाणी आपल्याकडे दिल्लीवरून 2 मोठे सध्या देशात ज्यांचं नावाचा डंका आहे असे प्रमुख वक्ते या ठिकाणी आलेले आहेत। ज्याला दुःखातून सुटका पाहिजे आहे त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे आहे त्याला अगोदर आधी शिकावं लागेल। समाजातील अशा अनेक शिकलेल्या युवकांना प्रशासनिक सेवेसाठी पूर्वतयारी करण्यासाठी ज्यांनी स्वतःला अर्पण करून घेतलेलं आहे, असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर विजेंद्र सिंग चौहान हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी या ठिकाणी बानाईचे माजी अध्यक्ष सुनील तरवारे यांना या ठिकाणी पाचारण करतोय। डॉक्टर सुनील तरवारे। समस्त बहुजन आदर्शों को, उनके विचारों को प्रथम मैं नमन करता हूं। विचार मंच पर विराजमान आज के अध्यक्ष, आज के प्रमुख वक्ता आदरणीय अशोक वानखेड़े जी, आदरणीय विजेंद्र सिंह चौहान जी तथा यहाँ विचार मंच पर उपस्थित समिति के संयुक्त जयंती नागरिक समिति के सारे पदाधिकारी, यहाँ उपस्थित जन समुदाय, सभी को 134वीं जयंती की, बाबा साहब आम्बेडकर की 134वीं जयंती की हार्दिक शुभेच्छाएं। सभी को मैत्रीपूर्ण जय भीम। इस जयंती समारोह के लिए मुख्य वक्ता के रूप में हमें जो मुख्य अतिथि प्राप्त हुए हैं डॉक्टर विजेंद्र सिंह चौहान जी, इनका परिचय देते वक्त मुझे बड़ी खुशी हो रही है। सर, आप एक बहुआयामी व्यक्तित्व के धनी हैं। आपका जन्म 1972 में दिल्ली में हुआ। आपने विद्यालयीन शिक्षा जो है वो दिल्ली से प्राप्त